सर्वांना नमस्कार. आजच्या सभेचे प्रमुख मार्गदर्शक आणि त्यांच्या बरोबरीने आणखी एक मार्गदर्शक आज आपल्या इथे स्टेजवर उपस्थित आहेत. बऱ्याच सभासदांनी भूपेनगुप्ता हॉलमध्ये उपस्थिती नसेल तर त्यांची परत एकदा ओळख करून देतो. प्रभूसाहेबांच्या विचारातून आपल्याला राज्याचे सेवानिवृत्त IAS अधिकारी, राज्याचे मुख्य अर्थसचिव, चीफ फायनान्स सेक्रेटरी तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून पद भूषवलेले श्री सुबोधकुमार साहेब आज आपल्या इथे मार्गदर्शनासाठी उपस्थित आहेत. संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री धनंजय जंगम यांना मी विनंती करतो की त्यांनी सुबोधकुमार साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. तसेच संस्थेचे सचिव श्री नितीन शाक्यपुत्र साहेब हे आपले प्रमुख मार्गदर्शक श्री चंद्रशेखर प्रभूसाहेबांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करतील. आजच्या या सभेची पार्श्वभूमी पार्श्वभूमी ही आपल्याला यापूर्वीच वाघमारे साहेबांनी सांगितलेली आहे. फारच अल्प कालावधीत आपल्याला या सभेचं आयोजन करण्याची संधी मिळाली आणि ही जी सभा आहे ही अजून जी कमिटी निवडून आलेली आहे, नियुक्त झालेली आहे, त्या कमिटीला अजून जुन्या कमिटीकडून रीतसर कार्यालयाचा ताबा मिळालेला नाही. कोणत्याही फाईल्स, कागदपत्राचा अद्याप ताबा मिळालेला नाही. परंतु या सर्व सभासदांनी ज्यांनी ध्यास स्वयंविकास या पॅनलला मतदान करून ह्या निवडणुकीत विजयी केलं, त्यांचे एक आभार प्रदर्शन करणे, सभासदांशी संवाद साधणे, संस्थेची पुढील वाटचाल ही कशा प्रकारे राहील याबाबत माहिती देणे, यासाठी ह्या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ही सभा ही ध्यास स्वयंविकास या पॅनलतर्फे आयोजित आहे. या संस्थेचे अद्यापपर्यंत दप्तर ताब्यात नसल्यामुळे या मीटिंगची कोणतेही मिनिट्स हे कोणत्याही पटलावर ठेवण्यात येणार नाहीत. ही सभा संपूर्णतः जे ध्यास स्वयंविकास पॅनलच्या अंतर्गत जे कार्यकर्ते होते, उमेदवार होते, हितचिंतक होते, ज्या सभासदांनी पदरमोड करून जी काय मदत केली, त्या मदतीमुळे आजच्या या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही गोष्ट मी सर्व सभासदांना या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो. निवडणुकीच्या दिवशी आपण पाहिलं की बरेच सभासदांची नावं यादीत नव्हती आणि सभासदांना मतदानाच्या ठिकाणी आल्यानंतर एकूण 3 तंबूमध्ये त्यांनी फिरून त्यांची नावं शोधली यादीमध्ये, परंतु त्यांना यादीत नावं त्यांची मिळून आली नाहीत. तर हे जे काही मतदान झालं त्यात म्हणतो आणखी 100-150 लोक अधिक होती जी मतदान करणार होती, परंतु त्यांना करता आलं नाही यादीमुळे. तर एकंदरीत मागील 6 ते 7 महिने जेव्हा आम्ही ह्या सभासदांच्या यादीवर काम करतो तर अक्षरशः खूप मोठा गोंधळ हा यादीत असल्याचं आपल्याला सर्वांना निवडणुकीच्या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे. बरेच सभासद मतदान करण्यासाठी
वोटिंग लिस्ट त्यांच्या मोबाईलमध्ये घेऊन आले होते आणि ती उघडून आम्हाला दाखवायचे. तर तो जो मोबाईलमध्ये जी लिस्ट होती तो फॉन्ट बघितल्यावर आम्हाला समजायचं की ही यादी जानेवारी महिन्यातली आहे, ही मार्च महिन्यातली आहे, ही जुलै महिन्यातली आहे, पण वोटर लिस्ट नाही, जी 3 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झाली. मला या ठिकाणी सर्व सभासदांना परत एकदा आवाहन करायचं आहे की प्रत्येक मेसेज, यापुढील काळात मिळणारा प्रत्येक मेसेज एकदा सोडून 2दा 3दा वाचा. आपण वरवर वाचन करतो, सर्व गोष्टींची आपण आपापसात भेळ करतो आणि नको त्या याद्या घेऊन आपण एकमेकांना सर्क्युलेट करतो, त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. अजूनही बरेच सभासद जुन्या याद्या व्हॉट्सअपवर इकडून तिकडे सर्क्युलेट करीत आहेत. त्यामुळे परत जो तो आपापलं नाव यादीत आहे नाही ह्याच्या गोंधळात पडलेला आहे. कृपया यापुढे याद्या आपण सर्क्युलेट करू नयेत. आता 4,906 सभासदांची जी वोटर लिस्ट प्रसिद्ध झाली त्यात आणखी 200 सव्वा 200 सभासद अजून आहेत जे यादीत असायला पाहिजे होते परंतु नाहीत, आणि आम्ही जवळपास 1,200 सभासदांच्या आसपास संपर्कात पोचलो आहोत. अजूनही 101 सभासद त्या यादीत नाहीत. ही गोष्ट आज निवडणूक झाल्यानंतर 1 महिना होऊन गेलेला आहे कालावधी, तरी अजून आम्ही त्या सभासदांच्या शोधात आहोत. माझं सर्व सभासदांना आव्हान राहील की सभासदांची यादी ही अंतिम करीत असताना सर्व सभासदांनी आपापल्या व्हॉट्सअप ग्रुपवर अलर्ट राहणं गरजेचं आहे. जे वयस्कर सभासद आहेत, बरीच वर्ष झाले सेवानिवृत्त होऊन जे व्हॉट्सअपचा सराव नाही, त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये जर ते ह्या स्वयंविकास व्हॉट्सअप ग्रुपवर नसतील तर मुलांचा नंबर ॲड करा. दिवसातून किमान एकदा तरी यापुढे व्हॉट्सअपवर मिळणारे संदेश व्यवस्थित वाचले गेले पाहिजेत. ज्या मेसेजमध्ये जो मेसेज आहे तो आधी समजून घेऊन त्या मेसेजमध्ये खरोखरच माझा संबंध येतो आहे का हे बघणं खूप गरजेचं आहे. काही सभासद गावी राहतात, गावच्या घरात त्यांना व्हॉट्सअप नसतं, मेसेज येत नाहीत. दिवसातून एकदा बाजारात जाणार, मग तिथून ते व्हॉट्सअप मेसेज घेणार आणि मग ते वाचन करणार. तर अशी काही परिस्थिती असेल तर त्या सभासदांनी आपल्या मुलांचे व्हॉट्सअप नंबर यापुढील काळात नवीन संस्थेकडे अपडेट करून घ्यायचे आहेत. कारण एखादा मेसेज पास केल्यानंतर जर 15-20 दिवसांनी किंवा 1 महिन्यानंतर जर आपण ते काम करायला येत असाल तर या कामामध्ये व्यत्यय येऊ शकतो. मागील 6 ते 8 महिने आम्ही जवळपास 10 ते 12 सभासद ह्या यादीवर काम करीत आहोत. यापुढील काळात प्रत्येक सभासदाकडून आपण त्याने भरलेले पैसे, उदाहरणार्थ फाउंडर मेंबर पहिल्यांदा 20,000 भरले, नंतर 30,000 भरले, नंतर 50,000 भरले, परत 30,000 भरले, असे करून ज्यांनी 1,21,000 पूर्ण केले, परत 1,80,000 भरले, तर अशा सभासदांकडे 4 ते 5 पावत्या असू शकतात आणि 5 वेळा त्यांनी ते पैसे भरलेले आहेत. त्या सभासदांनी यापुढे आपण कोणत्या तारखेला पैसे भरले आणि त्याच्या पावत्या हे कायम आपल्या संग्रही ठेवायचं आहे. जे सभासद गावी राहत असतील तर मुलांकडे या गोष्टी ठेवायच्या आहेत. आपापल्या मुलांना या गोष्टींची माहिती द्या, मिसेसला माहिती द्या. आपण आता अशा टप्प्यावर आहोत
की त्या टप्प्यावर एकदा काम सुरू झाल्यानंतर आपला जो 5,000 जे काही सभासद असतील, 5,200 असतील, 250 असतील, त्यांचा डाटा हा लवकरात लवकर तयार व्हायला पाहिजे. कारण हा जो डाटा आहे, ह्या डाटाची छाननी करायची आहे. नुसतंच असं नाही पैसे काढून घेतले, ते सभासद शोधले, त्यांची नावं काढून टाकली. तर तो सभासद आहे, मग त्याने पहिल्यांदा किती पैसे भरले आहेत, ते प्रत्येक टप्प्यावर त्याचे पैसे भरलेले त्याच्या खात्यावर ते लागले पाहिजेत. कोण 60,000 रुपये भरून थांबलेला आहे, कोण 80,000 रुपये भरून थांबलेला आहे. असे सुद्धा सभासद आपल्याला मागील काही महिन्यात आढळून आलेले आहेत. या सर्वांची आपल्याला तंतोतंत यादी करायची आहे. यासाठी सर्व सभासद हे अलर्ट राहतील आणि ज्यांना काही शारीरिक व्यंग आहे, उपचार असतील चालू, व्याधी असतील, त्यामुळे ते लक्ष देऊ शकत नसतील, तर कृपया त्यांनी त्यांच्या मुलांना, मुलींना आणि त्यांच्या पत्नीला याबाबत पूर्ण माहिती देऊन आपण नवीन कमिटीला योग्य ते सहकार्य करावं. प्रत्येक सभासदाने कार्यालयात यायलाच पाहिजे असं आजच्या तारखेला तरी आपण म्हणणार नाही, कारण बरेच सभासद वयस्कर आहेत. मात्र ज्या ठिकाणी खरोखरच सभासदाची पडताळणी करणे गरजेचं आहे, त्यासाठी आपण विविध मार्ग येत्या काळात अवलंबणार आहोत. आणि त्यासाठीच आपण मागील 10 वर्षापासून व्हॉट्सअपचा वापर चालू आहे, म्हणून आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सर्व 5च्या 5 ग्रुपवर सभासदांशी संपर्क साधत आहोत. ही गोष्ट या ठिकाणी सर्व सभासदांनी लक्षात घ्यावी. सर्व सभासदांसाठी परत एकदा सांगतो की 5,760 सभासद हे 31 जुलै 2016 रोजी आपल्या संस्थेत पैसे भरून हजर होते. त्यानंतर जुलै 2016 नंतर नवीन अर्ज मागवल्यावर त्यात सुमारे 2,000 अर्ज आले आणि त्या लोकांनी सभासदांनी पैसे भरले. आणि ही सभासद संख्या 1 फेब्रुवारी 2020 रोजी 6,771 इतपत पोचली. आणि त्यानंतर 2023मध्ये संस्थेने एकूण 5 ते 6 याद्या प्रसारित केल्या आणि शेवटची यादी ही 4,907 या संख्येवर येऊन थांबली. तर जवळपास 1,800 सभासद हे या ठिकाणी कमी झाले. संस्थेने वारंवार त्यांच्या मिनिट्समध्ये, सभेमध्ये मान्य केलं की खरोखरच ही जी सभासदांची यादी आहे बनवायची, त्या फाईल्स, त्यातली कागदं प्रचंड काम आहे आणि अक्षरशः संस्थेने हात टेकलेले आहेत. आता लवकरच संस्थेचा संपूर्ण दप्तर ताब्यात येईल आणि हे काम आपल्याला आपल्याच सभासदांमधूनच करायचं आहे. पगारी नोकर एखाद दुसरा ठेवला तरी त्याच्याही कामाला मर्यादा आहेत. प्रत्येक सभासद जो या कार्यालयात काम करणार आहे त्याची एकच प्रांजळ भावना आहे की माझं जसं घर बनणार आहे, जेव्हा माझं बनणार तेव्हा माझ्याबरोबर इतरांचं सुद्धा बनणार आहे. तर ही प्रांजळ भावना ठेवून प्रत्येक सभासदांनी आपापल्या परीनं या कामात योगदान देण्यासाठी मुळात व्हॉट्सअपवर अलर्ट राहणं गरजेचं आहे. आणि वेळोवेळी जे संस्थेचे परिपत्रक येतील त्याच्यावर लक्ष ठेवणे आणि त्याप्रमाणे आपली माहिती लवकरात लवकर संस्थेला पुरवणे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. यानंतर संस्थेचे अध्यक्ष श्री धनंजय जंगम हे आपली निवडणूक पार पडल्यानंतर तिथून आता जवळपास 1 महिना होत आलेला आहे. या मागील 1 महिन्यामध्ये संस्थेच्या निवडून आलेल्या सभासदांनी, क्रियाशील कार्यकर्त्यांनी मागील 1 महिन्यात या कामकाजासाठी ठिकठिकाणी जो पाठपुरावा केला, त्या पाठपुराव्याची सविस्तर माहिती श्री धनंजय जंगम आज आपल्यासमोर सादर करतील.